नमस्कार फ्रेंड्स, सर्व प्रेक्षकांचे करिअर अनलॉक या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. तर जसं मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की ॲग्रिकल्चर फील्डमधल्या जेवढ्या पण काही ब्रँचेस आहेत त्याच्यामध्ये रिअल ज्या मुलांनी यंगस्टर्स म्हणजे रिसेंटली ज्या मुलांनी काही पोझिशन्स ॲक्वायर केलेल्या आहेत आणि त्यांनी त्यांचे अनुभव आपल्याला तुमच्यासोबत शेअर केल्याचे, तर तुम्हाला कॉन्फिडन्स येईल की आपणही करू शकतो. तर या पॉडकास्ट सिरीजमध्ये जेवढे पण विद्यार्थी इन्व्हायटेड आहेत ते सगळेचे सगळे अतिशय साधारण कुटुंबातून किंवा सगळ्या ॲव्हरेज परिस्थितीमधून पुढे आलेली मुलं आहेत. तर आज जे आहे पहिलं पॉडकास्ट एका इन्स्पिरेशनल स्टोरीला मी घेऊन आलेले आहे. रुपाली पडोळ ही माझी विद्यार्थिनी आहे आणि तिचं विशेष सांगायचं म्हणजे तिचं फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियामध्ये सिलेक्शन झालेलं आहे. त्याबद्दल डिटेल ती माहिती आपल्याला सांगणार आहे. तर रुपाली, तुझं आपल्या या पॉडकास्ट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. तर सर्वप्रथम मी रुपालीची ओळख करून देते. रुपाली ही जालना जिल्ह्यातली आहे आणि त्यानंतर ती एका खेड्यातूनच आलेली मुलगी आहे. तिचा प्रवास म्हणजे अतिशय रोमांचक आहे, हे विशेष मला सांगावंसं वाटेल. तिला खूप काही अडचणी आल्या प्रत्येक गोष्टीमध्ये, पण तिने ते हिंमत न हारता ही पोझिशन खूप कमी वयामध्ये ॲक्वायर केलेली आहे. तर विषय सांगायचं म्हणजे मुलींना जे आहे हे पॉडकास्ट नक्की पाहिलं पाहिजे, कारण या जेनजी जनरेशन जी आहे त्या जनरेशनमध्ये मुलींचं किंवा पॅरेंट्सचं पण असं झालेलं आहे किंवा मुलगी अभ्यास करते म्हणजे तिला एकदम सोफिस्टिकेटेड सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करणे, तिला कम्फर्ट झोनमध्ये नेणे की तिच्या अभ्यासावर तिला म्हणजे तिचा वेळ वाचला पाहिजे किंवा तिला अभ्यासावरती परिणाम होणे, मग तिला सगळ्या गोष्टी सुविधा दिल्या जातात. पण कॉन्ट्रास्ट सिच्युएशनमध्ये रुपालीचं होतं की रुपालीला सगळ्या परिस्थिती सगळ्या प्रतिकूल होत्या, अनुकूल तिला असं काहीच नव्हतं. जसं की ती स्वतः स्वयंपाक करणं, धुणं भांडे सगळं करणं, स्वतःच्या छोट्या भावाचं सगळं टिफिन डब्बा करणं, म्हणजे दोघं बहीण भाऊ सोबत राहून त्यांनी केलेलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिने ह्या परीक्षेची तयारी करता करता ती तिची प्रोफेशनल डिग्री आहे त्याच्यामध्ये ती सुद्धा क्लास टॉपर आहे. तर हे तिचं विशेष कौतुक आणि तिला या पोझिशन मिळाल्याबद्दल तिचं अभिनंदन पण. तर तुझं अभिनंदन पुनश्च रुपाली. तर आपण रुपालीला जे काही प्रॅक्टिकल क्वेश्चन्स आहेत, जे मुलं पुढे स्वप्न पाहतात मुलं मुली की आपल्याला काय करायचंय, त्याबद्दल आपण एक प्रॅक्टिकल क्वेश्चन सिरीज आपण आज तिला विचारणार आणि ती रिअल ज्या काही गोष्टी आहेत तिनं फेस केल्या ती आपल्याला एक्सप्लेन करणार आहे. तर पहिला प्रश्न, आपण जे ॲग्रिकल्चर सिरीज आहे तर तिला पहिला हाच प्रश्न विचार की ॲग्रिकल्चरच का, ॲग्रिकल्चरमधून का केलं पाहिजे, याच्याबद्दल तुझं काय म्हणणं आहे? माझं ॲग्रिकल्चर निवडण्याचं कारण म्हणजे असं होतं की बॅकग्राऊंड ॲग्रिकल्चर होतं आणि मेडिकल आणि ते तिकडे नंबर नाही लागला, मेन म्हणजे ते होतं. आणि एक माझा भाऊ करायचा की MPSCची वगैरे तयारी करायचं, तर मग मलाही वाटलं कुठेतरी आपण पण ॲग्रिकल्चर ऑफिसर व्हावं. नाहीच झालं तर कृषी सेवक वगैरे कोणती तरी एक्झाम निघेलच. टार्गेट तर होतं की कृषी अधिकारी होण्याचंच. तर त्याच्यामुळे मी ॲग्री निवडलं होतं. आणि मला असं वाटतं की जे पण ॲग्रिकल्चर बॅकग्राऊंड खेडेमधलं आहेत, तर आपल्याकडे प्रॅक्टिकल नॉलेज खूप असतं, पण त्याला आपण जर का थेरोटिकल हे दिलं तर आपला ग्रेड पण चांगला येतो आणि समोर आपल्याला खूप साऱ्या स्कोप्स पण आहेत. त्यामुळे बरोबर. तर रुपालीला आपण पुढचा प्रश्न असा विचारूयात की ही जी तिने एक्झाम दिली, तसे भरपूर एक्झाम्स आहेत, परंतु आपण पर्टिक्युलर या स्पेसिफिक एक्झाममधलं तिला विचारूयात की या परीक्षेची तयारी कशी करायची. मॅम, याचा बेस मेन म्हणजे हा आहे की 11-12चा सिलेबस आहे आणि आपला ॲग्रीचा सिलेबस आहे. तर त्यामुळे 11-12 तुमची चांगली झाली असेल, बॉटनी, झू, तर तोच सिलेबस आहे आणि आपला एंटोमोचा. तर तोच मला याच्यासाठी कामी पडला. एंटोमो म्हणजे कीटकशास्त्र. ठीक आहे, तुम्ही जर ॲग्रिकल्चरमध्ये आला तर तुम्हाला त्याच्याबद्दल माहिती मिळू. त्यानंतर आता मी रुपालीचा प्रवास पाहिलेला आहे. ती ग्रॅज्युएशनला असताना कशा कशा पद्धतीने तिने ते शिक्षण ओव्हरकम केलेलं आहे. तर आता मला विचारायचं की रुपाली, जेव्हा तुझ्याकडे ही नोकरी गेन केलेली आहे, तर तुझ्या जीवनामध्ये काय काय बदल झाले? मॅम, असं म्हणता येईल की 180 डिग्रीच्या याच्यात माझा चेंजेस झाला. म्हणजे माझ्या स्वतःकडे बघण्याचा सेल्फ जो कॉन्फिडन्स आहे तो पण वाढला. आणि आपण जो म्हणतो ना की आता मी गावाकडे गेली, गावाकडे सगळं एन्व्हायरमेंट पहिले चेंज होतं. म्हणजे लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये की इतकं शिकून कुठे लागतं नोकऱ्या वगैरे, एक निगेटिव्ह एन्व्हायरमेंट होता. आणि जेव्हा माझ्या जॉबच्या ऑफर आली आणि मी तिकडे गेली, मेन म्हणजे माझ्या गावातनं मी पहिली मुलगी आहे की असा गव्हर्नमेंट जॉब वगैरे लागलेला आहे. तर मी तिकडे गेल्यानंतर आता जेव्हा रिटर्न येते ना, तर सगळे एक प्राऊड फील करता. मम्मी पप्पांच्या म्हणजे त्यांना पण एक प्राऊड फील होतं. कुणी पण विचारतं तर ते पण. आणि जातानाही पण असं की एक इन्स्पिरेशन मिळालं गावातल्या प्रत्येक मुलीला की हां, आता आमच्या मुलीला पण शिकवायचं आहे, मुलांना पण शिकवायचं आहे. छान इन्स्पिरेशन रुपालीने सेट केलेलं आहे. मला रुपालीला हे सांगायचं की तिचं जेव्हा ह्या थोडं तयारीच्या वेळेस तिच्या काही म्हणजे तिला फेल्युअर मिळालं, त्यावेळेस ती इतकी डिप्रेशनमध्ये गेली होती. तर मला आठवतं चांगलं, तिने फोनवरती किस्सा सांगितला होता की तिला कदाचित विसरली असेल ती.
तिने मला सांगितलं की मॅडम जेव्हा माझा हे रिझल्ट येत नव्हता, आम्ही जस्ट सुट्ट्यामध्ये गेले घरी, तर एक लग्न होतं, बरोबर रुपाली? हां. त्या लग्नामध्ये रुपालीला असं सांगण्यात आलं की आता एवढं करून तुझं होत नाहीये, तर तू काय कर, तू पार्लर वगैरे टाक. आता पार्लर मी काही कमी आहे असं नाही म्हणत आहे, परंतु तिने जी तयारी केली ती शून्य होऊन गेली, कारण का तर तिला फेल्युअर मिळत होते. तर मला हे सांगायचं की सिच्युएशन्स कशा बदलतात आणि तेच लोक आज तिला सांगतात की तू आमच्या मुलीला काय सल्ला देऊ शकतेस किंवा कशा कशा पद्धतीने तयारी केली तर पुढच्या मुलींना सपोर्ट कर. तर हे असं सगळं वातावरण बदलतं. म्हणजे सांगायचा उद्देश हाच की तुम्ही काही ना काही आयुष्यामध्ये जरूर तुमचे स्वतःचं अस्तित्व तयार केलंच पाहिजे, जसं रुपालीने केलंय. तर मला एक विचारायचं की तू विद्यार्थ्यांना काय सल्ला देशील रुपाली या प्रवासातून? हा जो व्हिडिओ जे बघतायत म्हणजे त्यांच्यामध्ये कुठेतरी इच्छा निर्माण झाली आहे की आपल्याला काहीतरी वेगळं करायचं आहे किंवा आपल्याला फायनान्शियली इंडिपेंडंट व्हायचं आहे. तर मला पहिलं त्याला वंदन करायचं आहे. आणि ती गोष्ट जोपर्यंत तुम्ही ती गोष्ट अचीव नाही करत, तुमचं गोल अचीव नाही करत, तोपर्यंत ती तशीच प्रज्वलित ठेवा. अडचणी येते तर खूप जास्त येत राहील. आपला माइंडसेट पॉझिटिव्ह ठेवा. सगळ्या गोष्टीमध्ये मला हे सांगायचं आहे की सगळं म्हणजे एक एक येत राहील, पण आपला स्वसंवाद कसा आहे, तुम्ही स्वतःशी काय बोलताय, तुम्ही स्वतःला किती स्ट्रॉंग ठेवताय, तर हे खूप महत्त्वाचं. सोप्या सोप्या भाषेत रुपालीने खूप काही गोष्टी बोलून जात आहे. तर हे मुलांनी टिपत राहायचंय, तुम्हाला हे पुढे खूप कामी देणार आहे. त्याच्यानंतर आता जेव्हा हे अशा स्पर्धा परीक्षेचे किंवा प्रशासकीय नोकरीसाठी मुलं जेव्हा तयारी करतात, त्यांना पहिलं कन्फ्युजन असतं की आपण क्लासेस केले पाहिजे का नाही केले पाहिजे. तर रुपाली तुझं काय म्हणणं आहे याच्यामध्ये? क्लासेस करण्याचं एकच हे आहे की आपला जो टाईम आहे तो वाचतो. आपल्याला जॉब मिळवण्याचा जो टाईम आहे की प्रिपरेशनसाठी आपल्याला रेडीमेड गायडन्स मिळतं, कोणता प्रिपरेशन कशी करायची, मॉक कोणते द्यायचे, आणि एक कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंटमध्ये येतो आपण, तर त्याच्यामुळे तयारी सोपी जाते की काय फॉलो करायचं काय नाही. तर एक ब्लाइंडली आपण फॉलो करायला पाहिजे, क्लास व्यवस्थित निवडून, आणि तुमची तयारी नक्कीच लवकर होईल, जॉब पण लवकर मिळेल असं. आता एक प्रश्न कॉमन आहे की मुलांना म्हणजे प्रोफेशनल डिग्री असेल, जी पण डिग्री आहे ती कंप्लीट करून ह्या स्पर्धा परीक्षा द्याव्या लागतात. त्यामध्ये मुलांचा हा मुख्य प्रश्न असतो की त्यांनी अभ्यासाला वेळ किती काढला पाहिजे. जेव्हा तुम्ही स्पर्धा परीक्षा असेल किंवा प्रशासकीय कुठल्याही एक्झामची तयारी करता, तर किती वेळाचं नियोजन केलं पाहिजे रुपाली? माझं म्हणणं असं आहे, किती वेळ केल्यापेक्षा तुम्ही कसा अभ्यास करताय ते जास्त इम्पॉर्टंट आहे. आणि जितका तुमचा खाण्याचा आणि झोपण्याचा वेळ आहे ते सोडून मला तरी वाटतं पूर्ण गोल तुमच्या समोर असलं पाहिजे, आणि ते समोर ठेवायलाच पाहिजे, कारण की डिस्ट्रॅक्शन्स खूप आहेत आजकालच्या ह्याच्यात. तर जो पण वेळ असेल, तुम्ही खाताय पिताय काही करताय, आता मी जसं स्वयंपाक वगैरे करायची तर माझ्या इयरफोन्स कानातच असायचे, मी कंटिन्यू ते ऐकत राहायची. झोपताना मला कशी झोप लागून जायची कळायची नाही, कारण की इयरफोन्स कानातच असायचे. पण जास्तीत जास्त जितका वेळ तुम्ही द्याल त्या गोष्टीसाठी, तर तुमचा रिझल्ट तितका लवकर येईल असं मला वाटतं. एक हिडन तुम्हाला म्हणजे फंडा सांगितलेला आहे की तुम्ही वेळेचं नियोजन करताना म्हणजे आता त्यामध्ये तिचं असं म्हणणं आहे की तिने जे आता समजा ती काम करत आहे तर त्याच्यासोबत तिने अभ्यासाला सोडलेलं नाही. झोपेत पण तिला ते तिच्या सबकॉन्शियस माइंडमध्ये ते चालतच राहत होतं. तर यातून तुम्हाला आता हिंट मिळालीच असेल की आपल्याला वेळेचं नियोजन कसं करायचं आहे. तर आता हे झालं तिच्या सगळ्या गोष्टी, आता जेव्हा पॉझिटिव्ह आहेत सगळ्या गोष्टी, पण तिने काही चुका पण केलेल्या असतील. तर त्या चुकातून तुम्ही तुमचा वेळ वाचू शकता किंवा तुम्ही तिचे अनुभव जर ऐकले तर तुम्ही सुद्धा ती चूक मिनिमाइज करू शकता. रुपाली तू काय काय चुका केल्या ज्या ह्यांनी करू नये? माझा खास इथे येण्याचा उद्देश हाच आहे की मी ज्या चुका केल्या आणि ज्याच्यामुळे मला वेळ लागला, जो 3 ते 4 वर्ष डिग्री घेतल्यानंतर, तर मला असं वाटतं की बाकीच्या स्टुडंटला लागायला नको, कारण की स्ट्रगल खास तेव्हापासून स्टार्ट होतं. कॉलेजच्या लाईफमध्ये आपल्याला सगळे पॅरेंट्स पण पुरवत असतात, सगळ्या फॅसिलिटीज अवेलेबल असतात, तर तेव्हा आपल्याला काही जाणीव होत नाही. तर मला वाटते की 11वी-12वी नंतर जो टाईम स्पॅन असतो आपल्याकडे 3 ते 4 वर्ष डिग्रीवाला, तर तो प्रॉपर युटिलाइज करायला पाहिजे. आता पहिल्या गोष्ट म्हणजे आपण जेव्हा चूज केलं की हां तुम्हाला आता ही डिग्री करायची आहे, तर पहिले 1-2 महिने तुम्ही डिग्रीचा सिलेबस काय तो व्यवस्थित हे करून घ्या, आणि तुम्हाला करायचं काय, तुमचा गोल काय, मेन म्हणजे ते सेट करा. आणि एकदा सेट केलं ना की त्याला माघार घेऊ नका. माझं असं व्हायचं की स्टार्टिंगला असताना मला ॲग्री MPSC करायची होती, त्या जोमाने तिथे आलेली, आणि स्टार्टिंगला 1-2 महिने मी सगळा सिलेबस काढला, बुक्स वगैरे सगळं केलं. पण एक म्हणता येईल ना, ते कॉलेजची हवा म्हणता येईल किंवा फ्रेंड सर्कल म्हणता येईल, त्याच्यामुळे मी डायव्हर्ट झाले, आणि मग कॉलेजचा फंक्शन्स वगैरे त्याच्यात पार्टिसिपेट करणं झाला, आणि तो वेळ 2-3 वर्षाचा गेला, आणि लास्ट इयरला परत वाटलं की अरे आपण ज्यासाठी आलो आहे तो आपल्याला करायला पाहिजे. मग तेव्हा आलं की नाही, मला आता ICAR MCRची तयारी म्हणजे MSCचा एंट्रन्स द्यायला पाहिजे. तर मी तेव्हा त्याची प्रिपरेशन केली, खास ARSसाठी केली होती.
पण नंतर जी-आर आला की नाही, आता सिलेबस चेंज झाला आणि तुम्हाला ते पी-एच-डी नंतर देता येईल. मग परत डायव्हर्ट झाले की नाही, आपल्याला इन्स्टंट पाहिजे, आपण इतका वेळ देऊ नाही शकत. तसं इन्स्टंट तर काही नसतं. आता याच्यासाठी पण मला वेळ लागलाच. तर जो 3-4 वर्षाचा वेळ आहे, तर तुम्ही फोकस होऊन अभ्यास करायला पाहिजे असं वाटतं. आणि जे पण एक माझी चूक म्हणजे अशी की मला रिव्हिजन करायला नाही आवडत. एकदा केलं ना, मी त्याच्याकडे बघायला थोडं टाळाटाळ करते. तर तुम्ही जो पण अभ्यास कराल त्याला प्रॉपर रिवाईज करा आणि तुमच्या ह्याच्यात कन्सिस्टन्सी ठेवा. आणि जे पण म्हणजे एकदा आपण काय म्हणतो की आहे माझं गोल हे आहे, तर त्याच्या पाठीमागे इतके लागून जातो की आपण कुठेतरी हेल्थकडे किंवा खाण्याकडे दुर्लक्ष करतो. तर पहिलं प्रिफरन्स तुमच्या हेल्थला द्या. झोपेचा वेळ, खाण्यापिण्याच्या वेळा टाईमवर व्यवस्थित करत जा आणि प्रॉपर टाईम मॅनेजमेंट करा. म्हणजे तुमच्या ऐन वेळेवर असं होतं, माझ्यासोबत झालेलं, एक्झामच्या दिवशी माझी तब्येत खराब झालेली. खूप वेळेस असं झालं. तर पहिले हेल्थ पण फिजिकली आणि मेंटली पण तुम्ही फिट राहायला पाहिजे. तर त्याच्यासाठी योगा करा आणि मेडिटेशन पण मला वाटतं की 30 ते 45 मिनिटं तुम्ही हेल्थसाठी द्यायलाच पाहिजे आणि अभ्यासाचं पण. आणि दुसरी चूक म्हणजे की तुमचा ट्रॅक सेट करा. एक तुमची डायरी ठेवा की मी आज काय केलं. एक माझा महिन्याचा कुठपर्यंत जाईल मी. एका वर्षात तुमचा समजा आता डिग्रीला तुम्ही ॲडमिशन घेतलं आहे की 3-4 वर्षात मला करायचं आहे. तर तुमचा टाईम प्रॉपर युटिलाइज करा. एका वर्षात मी कुठपर्यंत असायला पाहिजे. एका महिन्यात माझा सिलेबस कुठपर्यंत कव्हर व्हायला पाहिजे 15 दिवसात. आणि ते स्वतःला ट्रॅक करत राहा. म्हणजे तुम्ही तिथपर्यंत लवकर पोहोचाल असं मला वाटतं. रुपालीने 2 हिडन गोष्टी सांगितल्या आहेत. एक म्हणजे मी तिच्या इंट्रोडक्शनमध्ये सांगायचं विसरले, मी करून आले ते पण विसरले, की रुपाली कल्चरल इव्हेंट्समध्ये पण अतिशय उत्कृष्ट तिने नॅशनल लेवलपर्यंतचं पोझिशन घेतली होती. नंतर स्पोर्ट्समध्ये पण ती खूप पुढे होती. तर त्याचं काही नुकसान झालं असं मला नाही वाटत, कारण तिचे जे इंटरव्ह्यूज होते, तिचा जे कॉन्फिडन्स होता, ह्या गोष्टींनी ती बिल्डअप होत गेली. त्याच्यामुळे त्या गोष्टींनी काही विचलितता येत नाही. फक्त बाकी जेव्हा आपण टाइमपास करतो किंवा बाकी जेव्हा आपण लूज होतो की आपल्या अम्बिशनपासून दूर, तिथला वेळ मात्र तिने गमावला काही. ते तिला त्याचा रिग्रेट आहे आणि ते तुम्ही करू नये असं तिचा सल्ला आहे. आणि मॅम एक गोष्ट सांगायची आहे की तुम्ही जो फ्रेंड झोन चूज करता, Yes, तर definitely. तो खूप विचार करून चूज करा. आणि एक भीती असते कॉलेज टाईमला की मी एकटा राहील किंवा एकटी राहील. तर तो राहिला तर चालेल. तुमची मैत्री तुमच्या पुस्तकांसोबत असायला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा अभ्यास करता ना, तर टीचर जो स्टाफ आहे तो तुमच्या फ्रेंड्स होतो. तर मला वाटतं की ती भीती न बाळगता तुमच्या गोल्सच्या रिलेटेड जे आहेत ते बरोबर तुम्हाला अट्रॅक्ट होतं आणि तुमच्यासोबत येतात. तर असा वेळ वाया न घालवता फ्रेंड झोन प्रॉपरली चूज करा. डेफिनेटली, कारण फ्रेंड झोन बिघडला की तुमचा खूप सारा वेळ वाया जातो. आणि तसं म्हणते की पुस्तकांची दोस्ती करा. पुस्तकांची दोस्ती करा म्हणजे तुम्हाला काही अभ्यासाचेच पुस्तकं वाचा असं काही नाही. तुम्ही काही इन्स्पिरेशनल बुक्स पण वाचू शकता, काही एंटरटेनमेंट पण वाचू शकता. त्याच्याने 2 फायदे होतात. एक तर तुमचं कम्युनिकेशन खूप छान होतं. कम्युनिकेशन छान होण्यासाठी 2 गोष्टी लागतात, जे की शब्दसाठा आहे किंवा तुमची वाक्याची रचना आहे, ती पुस्तकातूनच मिळते. तर तिचा खूप सल्ला मोलाचा आहे, हे सगळ्यांनी टिपा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तू जे हायलाईट केलंस रुपाली, की रुपालीचे 2 अटेम्प्ट फक्त म्हणजे 2 वर्ष म्हणेल मी, तिच्या फक्त हेल्थमुळं वाया गेले. कारण ती खूप जास्त एक्झर्शन करायची, तब्येतीकडे लक्ष द्यायची नाही. आणि हे मुलींचा, आजच्या डिग्रीतल्या मुलींचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. तू जे म्हणतीस योगा आणि मेडिटेशनचा दूरपर्यंत मुलांचा संबंध राहत नाही, पण त्याचं म्हणजे तुम्हाला आता ह्याच्यातून अनुभवातून कळलं असेल की 2 वर्ष तिचे वाया गेले त्यामुळे. कारण ऐन परीक्षेच्या वेळी जर तुम्ही तुमची हेल्थ सांभाळू शकले नाही, तर मग ते सगळं तुमचं जे वर्षाची मेहनती वाया जाते. त्यानंतर रुपाली, तू मी पाहिलेलं आहे की 2-3 वेळा भरपूर खचून गेली होती. म्हणजे तुझा जेव्हा रिझल्ट लागला तर आपल्या दोघांची भेट झाली होती. मला ते लोकेशन पण आठवते. रुपाली अशी पांढरी फटक पडली होती टेन्शननी किंवा डिप्रेशननी, की माझं का होत नाही. आणि ती पहिल्याच अटेम्प्टमध्ये सिलेक्ट झाली होती. व्हायवामध्ये तिचं थोडंसं खालीवर झालं. पण दुसऱ्या वेळेस तिचा तो पण रिझल्ट नाही आला. आणि त्याचं मग ती इतकं तिने मनाला लावून घेतलं. तर ती खचल्यानंतर त्याच्यातून वर येण्यासाठी तिनं काय काय केलं हे खूप महत्त्वाचं आहे. एक्झाम डिग्री पासआउट झाल्यानंतर जे 3-4 वर्ष मी 3 इंटरव्ह्यूपर्यंत गेले. म्हणजे AFOच्या प्री, मेन्स आणि इंटरव्ह्यूपर्यंत जायचे. आणि इंटरव्ह्यूपर्यंत गेलं की घरच्यांच्या सगळ्यांच्या होप्स खूप वाढून जातात की आता रिझल्ट येणार. बरं. आणि त्यावेळेला असं व्हायचं की माझा रिझल्ट नाही यायचा. तर मग पूर्ण म्हणजे फॅमिली पण सगळं असं वाटायचं की यार ही इतकी करते पण मग रिझल्ट का नाही येते, असं सगळ्यांचंच होतं. आणि कॉम्पिटेटिव्ह म्हटल्यावर ते एक पार्ट अँड पार्सल आहे आपल्या प्रिपरेशनचं. तर खचून जाण्यासाठी मला असं वाटतं एक एक्झाम दिली ना तुम्ही, तिथं थांबू नका. 2-3 दिवस थांबा, थोडासा रिलॅक्स व्हा आणि परत तयारीला लागा. म्हणजे ही वेळ तुमच्यावर येणारच नाही. जोपर्यंत रिझल्ट येत नाही तोपर्यंत प्रिपरेशन चालू ठेवा. आणि जसं अवांतर वाचन तुम्ही म्हणता, मला ती खूप आवड आहे, तर मी ते वाचत राहते. आणि या वेळेला खास म्हणजे माझी ताई आणि पप्पांचे वगैरे ते इन्स्पिरेशन. कारण की घरी
शेतकरी म्हटल्यावर एक पीक गेल्यावर ते नाराज होत नाही, पुढचं पीक लावतात. तर ते मला होतं की ही एक्झाम गेली म्हणजे काय, आपण दुसरं तर जाणारच. आणि जे कोट्स असतात ना, इन्स्पिरेशनल कोट्स, तर ते मी खूप स्ट्राँग माझ्या म्हणजे माइंडमध्ये होते. काही म्हणजे एक कोट सांगायचा झाला तर, "विक्ट्री इज ऑल्वेज पॉसिबल फॉर द पर्सन हू रिफ्युजेस टू स्टॉप फायटिंग." म्हणजे मी माघार घेणार नाही जोपर्यंत माझं हे होणार नाही, सिलेक्शन होणार नाही तोपर्यंत. हे कोट्स माझ्या माइंडमध्ये असे चालत राहायचे. आणि एक म्हणजे विनर नेव्हर क्विट आणि क्विटर नेव्हर विन्स. तर त्यांनी मला खूप म्हणजे या काळात खूप हेल्प केली. ते सेल्फ टॉक जो असतो आणि परत तयारीला त्याच्यामुळेच मी लागून परत तयारी करायची. येस. पहिले सांगितलेले जे कोर्स आहेत तुम्हाला बूस्टर म्हणून तुमच्या प्रिपरेशनमध्ये बिलकुल काम करतील. ही याची शाश्वती तर मी 100% तुम्हाला देऊ शकते. त्याच्यानंतर आहे की पेपर पॅटर्न कसा असतो? त्याच्या एक्झामच्या रिलेटेड थोडक्यात रुपालीनी असं मला वाटतं. आता माझ्या एक्झामचा पॅटर्न म्हटला तर प्रीचा जो होता तो क्यूआरई होता, म्हणजे क्वांट रिझनिंग इंग्लिश, आणि जनरल स्टडीजचा पण होता. तर जनरल स्टडीजचा मी लुसंटचं बुक फॉलो केलं होतं ऑन टाईम, म्हणजे सगळं जे व्हिडिओज वगैरे ते ऐकायचे आणि बुक एकदम प्रिफर करून गेलं. आणि अगोदरच बँकिंगची प्रिपरेशन करत असल्यामुळे क्यूआरई थोडं होतं, म्हणजे त्या लेवलला मी करू शकत होते. आणि जो मेन्सचा स्टडी होता तो, जे मी एफ ओसाठी जी प्रिपरेशन करायची, तर तो त्याच्यासाठी कामाला आलेला. आणि 11th-12thचा जे बॉटनी आणि झू आहे, तर त्याला एकदा रिव्हिजन केलेली. तर ते मला या एक्झाम क्रॅक करण्यासाठी फायदेशीर झालं. आणि बाकीचं दुसऱ्या एक्झामसाठी जसं म्हणाल, तर मला असं वाटतं की अगोदर तुम्ही तुमचे जे सिलेबस आहे तो कव्हर करून घ्या, तो स्ट्राँग करा. आणि म्हणजे एक्झाम त्या फेजला एक्झामच्या पाठीमागे नका पडू की हां, माझी आता एक्झाम आहे, मला इतकं इतकं कव्हर करून घ्यायचं आहे. पहिले शांततेने पूर्ण सिलेबस कव्हर करा, त्याची प्रॅक्टिस करा आणि एक्झाम द्या. म्हणजे जो डिग्रीचा 2-3 वर्षाचा पिरियड आहे, आपण जे म्हणतो की फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक झाला. फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्रॅक झाला म्हणजे त्यांनी जे फेल्युअर्स आहेत ते अगोदर क्रॅक केलेले असतात. तर ते मला वाटतं की अगोदर प्रॅक्टिस करा व्यवस्थित आणि मॉक द्या आणि मग एक्झाम. त्यानंतर आता रुपाली जिथे काम करते त्या नोकरी प्रोफाईलबद्दल थोडंसं जरा माहिती सांगितली तर मुलांनाही आयडिया येईल की काय नेमकं असतं. माझी पोस्ट आहे टेक्निकल असिस्टंट. म्हणजे की जे पण फूड ग्रेन्स वगैरे आम्ही मागवतो, एम-पीवरतून वगैरे आमच्या डिव्हिजनल ऑफिसला येतात तिथे. तर तिथे आल्यानंतर त्याचं मॉइश्चर वगैरे चेक करून त्याची क्वालिटी मेंटेन ठेवायची, तर ते काम असतं. टेक्निकली किती म्हणजे वेगवेगळे पेस्टिसाइड्स वगैरे, इन्सेक्टिसाइड ते स्प्रे करायचे कोणते, आणि प्रत्येक 15 दिवस झाले, महिन्याला झाला की त्याची चेकिंग करत राहायची की हां, क्वालिटी कंट्रोल करण्याचं काम माझ्याकडे आहे. तर शेवटचं कन्क्लुजनवरती आपण आलेलो आहोत. तर रुपालीला मला शेवटचं विचारायचं की या प्रवासामध्ये जे खूप डाऊनफॉल आले, तिच्यातून ती उभारली, त्याच्यानंतर पुढे प्रवास सुरू ठेवला. त्याच्यामध्ये तुझे प्रेरणास्थान कोण कोण आहेत? कोणाकोणाला हे तुझं सक्सेस डेट? माझं सक्सेस डेडिकेट करायचं झालं तर माझे वडील, माझी फॅमिली, ताई वगैरे. म्हणजे काहीही झालं तर पहिला कॉल ताईला असायचा की ताई असं असं होतंय, काय करू. आणि आराध्य दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे आणि अंगराज कर्ण. मी जेव्हापासनं बुक वाचला तर तेव्हापासनं म्हणजे त्यांच्या लाईफमध्ये किती स्ट्रगल्स आले वगैरे, तर ते प्रत्येक वेळेस समोर असायचं आणि ते मी फॉलो करायची. आणि परत माझे रिलेटिव्स, तब्येत वगैरे, तर प्रत्येक वेळेस त्यांनी स्टेप बाय स्टेप म्हणजे जेव्हा पण मला गरज पडली ते मदतीला धावून आले. आणि ऑफकोर्स म्हणजे टीचर स्टाफ, क्लासेसचे असो किंवा कॉलेजचे असो, डिग्रीवाले, तर त्यांच्यासोबत माझा जो कॉन्टॅक्ट होता तर त्यांनी मला नेहमी हेल्प केली. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की मी आज जी काही आहे ती या सर्वांमुळे आहे. तुझा स्वतःचा पण त्याच्यामध्ये रोल आहे. तर तू काय म्हणशील त्याच्याबद्दल? मला एक सांगावंसं वाटतं की जो तुमच्या आतून आवाज येतो की हां, नाही मला हे करायचं म्हणजे करायचं. आणि ज्या कधी-कधी काय होतं बाकीच्या एक असतं की लोकांमुळे गेल्यामुळे की हां, हा ट्रेंड चालू आहे की आपण कुठेतरी मग डायव्हर्ट होतो. तर त्या ट्रेंडला थोडंसं हे करून तुमचा स्वतः काय वाटतंय तुम्हाला त्याचा विचार करा आणि ते फॉलो करत राहा. तर ते पण एक तुम्हाला नेहमी मोटिव्हेशन तुम्ही स्वतः असता. बाहेरून तर येतीलच, पण जे आतलं असतं का, तर तो जो दीप असतो का, तो प्रज्वलित ठेवा आणि इनर व्हॉईस ऐका असं मला वाटतं. आणि तिथपर्यंत पोहोचायला लवकरात लवकर जो आपण टाईम कमी करायचा आहे आपल्याला, तर त्याच्यासाठी पण त्याची खूप मदत होईल. तर मी तुम्हाला कालच्या पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं, कालच्या म्हणजे जो तो त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की ॲग्रिकल्चरची जी मुलं आहेत ती कशी बनतात, किती कणखर बनतात अनुभवातून. हे एक त्याचं ज्वलंत उदाहरण आहे रुपाली. म्हणजे
तिला हारताना किंवा नाराज होताना किंवा दुःखी होताना पाहिलेलं आहे, पण शी इज मोर कॉन्फिडंट नाव बिकॉज ऑफ सच सिच्युएशन्स. ज्या काही सिच्युएशन्स येऊन गेल्या त्याच्यातून तिने ते शिकत गेली आणि पुढे पण तुमच्यासमोर तिने उदाहरण सेट केलं आहे. आय होप की तुम्हाला हे आजचा पॉडकास्ट आवडला असेल. तर काही क्वेरीज असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये नक्की कळवू शकता. थँक्यू.